नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. 2-3 दिवसापूर्वीच विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर आरोप प्रत्यारोप चालू झाले. मतं फुटली, कुणाची फुटली, कोण काय, हे सगळं आरोप प्रत्यारोप चालू झाले. काँग्रेसमध्ये आत्मचिंतन सुरू झालं. पण सगळ्यात महत्त्वाचा विषय आणि त्याच्यावर विश्लेषण करण्यासारखा एकच आहे की विश्वजित कदम यांचं नाव घेतलं की त्यांचं मत फुटलं. त्यांचं मत फुटलं हे म्हणणारे कोण? आमदार भास्कर जाधव. हे कुठले? उबाटा, शिवसेना, उद्धव ठाकरेंच्या गटाचे, शिवसेनेचे. आता त्याच्यातनं विश्वजित कदमांच्यावर आरोप करताना भास्कर जाधव यांनी थोडा विचार करायला पाहिजे होता की ते ज्या मतदारसंघात आहेत, ज्या जिल्ह्याचे आहेत, तिथं काय अवस्था झाली, तिथं तो राग आपण काढतोय का त्याच्या मागं आणि बोलवता धनी कोण आहे भास्कररावांच्या, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण काँग्रेसची किती निष्ठावंत आहेत हे अख्ख्या देशात कळालं विश्वजित कदमांचं नाव झालं त्याच्यामुळं. कारण विशाल पाटील अपक्ष सीट होती, त्यांना तिकीट मागितलेलं होतं, दिलं नव्हतं सांगलीमध्ये, तरी विशाल पाटलांना त्यांनी चांगल्या मताधिक्यानं निवडून आणायची जबाबदारी विश्वजित कदमांनी घेतली आणि निवडूनही आणून दाखवलं की त्याचं कौतुक खुद्द राहुल गांधींनी, सोनिया गांधींनी केलं. कारण नरेंद्र मोदींनी 100 पार करणार नाही काँग्रेस असं सांगितलेलं होतं, परंतु ती 100 पार करण्याचं श्रेय हे विश्वजित कदमांना मिळालं आणि त्यांनी विशाल पाटलांना परत काँग्रेसला जोडून दिलं म्हणजे तेही त्याच्यातच होते, तेही काँग्रेसचेच होते. परंतु शिवसेनेच्या हट्टापायी महाविकास आघाडीचं तिकीट विशाल पाटलांना मिळालं नाही. त्यावेळेला विश्वजित कदम यांनी शड्डू ठोकला आणि हीच विशाल पाटलांना निवडून आलं आणि आम्ही काँग्रेसचेच आहोत, काँग्रेसचेच राहणार हे दाखवून दिलेलं असताना त्यांच्यावर हे बिनबुडाचे आरोप झालेत असंच म्हणावं लागेल. मी काही प्रवक्ता नाही आहे त्यांचा, परंतु आज राजकारणामध्ये काय चाललं आहे म्हणजे आपण आरोप प्रत्यारोप करताना सुद्धा किती योग्य करतो. आपण नाही म्हटलं तरी एवढे वर्ष राजकारण करत असताना हे आरोप करताना ते जनतेला पटले तर पाहिजेत. विश्वजित कदम हे कट्टर काँग्रेसचे आहेत आणि आता त्यांचं राज्यामध्ये वर्चस्व वाढताना ते वर्चस्व कमी व्हावं ह्याच्यासाठी मग भास्कर जाधवांना कुणी म्हणजे त्याच्या मागं बोलवतं धनी होता का, ह्या चर्चा आता चालू झालेल्या आहेत. परंतु ह्याच्यात विश्वजित कदमांना कुठं काही काँग्रेसमध्ये आरोप केले आहेत, काँग्रेसच्या आमदारांनी आरोप केलेत असं काहीच नाही आहे. पण ह्याच्यातनं असं दिसतंय की उबाटा शिवसेनेच्या मनात काँग्रेसच्याबद्दलचा राग आहे, तो अजून आहेच का? आणि ते उद्या विधानसभेच्या निवडणुकीत जर का असंच झालं तर शिवसेना विरुद्ध काँग्रेस असं होणार का? एका ह्याच्यावरनं सगळं होणार नाही, मी म्हणत नाही असं, परंतु तुमच्या मनातले जे राग आहेत, द्वेष आहेत, हे जर का महाविकास आघाडीनं एकमेकानं काढून टाकले नाहीत मनातनं तर महाविकास आघाडीला ह्याचा आगामी काळात फटका बसणार आहे. ह्याच्यामध्ये आत्मचिंतन करण्याची वेळ ही जशी काँग्रेसवर आहे तशी शिवसेनेवर आहे. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.